नमस्कार, मी व्यंकट पन्हाळे. लोकाधिकार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आज 4 ऑक्टोबर लोकाधिकार न्यूजचा वर्धापन दिन आहे. 4 ऑक्टोबर 2020ला लोकाधिकार न्यूजचा शुभारंभ झाला. 5 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे हा लोकाधिकार न्यूजचा 5वा वर्धापन दिन आहे. लोकाधिकार न्यूजचे 10 लाख दर्शक आहेत, जे नियमितपणे हे 10 लाख लोक लोकाधिकार न्यूज पाहत असतात. लोकाधिकार न्यूजच्या माध्यमातून अनेक विषय आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रशासनासमोर ते विषय मांडलेले आहेत. अनेक प्रश्नाची उकल त्याच्यातून झालेली आहे. लोकाधिकार न्यूजमधून एखादा विषय मांडला जातो, प्रशासन त्याची दखल घेते. ग्रामीण भागातल्या रस्त्यांचे विषय आम्ही मांडले. लोकाधिकार न्यूजमध्ये बातमी आल्यानंतर त्या रस्त्याचे प्रश्न मार्गी लागलेले आहेत. निराधार योजनेतील लाभार्थी आहेत, त्यांचे सुद्धा विषय आम्ही लोकाधिकार न्यूजच्या माध्यमातून मांडलेले आहेत. या लाभार्थींचे प्रश्न मार्गी लागलेले आहेत. अवैध उत्खननाचा विषय असो किंवा राष्ट्रीय महामार्गावर आपल्या लातूर बार्शी हायवेच्या रोडमध्ये जो भ्रष्टाचार चालू होता, मुरमाच्या ऐवजी लाल माती भरली जात होती, तो विषय लोकाधिकार न्यूजनी उचलला आणि टाकलेली लाल माती काढून टाकून पुन्हा मुरुम भरला. लोकाधिकार न्यूजच्या बातमीचा हा दणका प्रशासन याकडे गांभीर्याने पाहतंय हा अनुभव येतो. MIDC मधल्या घाण पाण्याचा विषय असेल, नुकतंच आता महावितरण कंपनीच्या माध्यमातून जे स्मार्ट मीटरच्या नावाखाली सामान्य माणसाची लूट होते, हा विषय आम्ही मांडला. लोकांनी तो विषय उचलून धरला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून स्मार्ट मीटरला विरोध सुरू झाला. आता तर राजकीय पक्षाची मंडळी सुद्धा हा व्हिडिओ पाहून हा स्मार्ट मीटरचा विषय हातात घेत आहेत. असे अनेक विषय आम्ही लोकाधिकार न्यूजच्या माध्यमातून मांडलेले आहेत. अनेक विषय मांडत असताना प्रलोभन दाखवण्याचाही काही प्रयत्न झाला. काही जणांनी कशाला तुम्ही या विषयात लक्ष घालता असंही सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्ही कुठल्याही गोष्टीला भीक न घालता जी मांडणी आहे सत्याची बाजू घेऊन लोकाधिकार न्यूजमध्ये आम्ही हे विषय मांडत आलेले आहोत. आणि भविष्यातही सर्वसामान्यांचे विषय लोकाधिकारच्या माध्यमातून आम्ही मांडणार आहोत. या 5व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं लोकाधिकार न्यूजचे जे दर्शक आहेत, या सर्व दर्शकांना मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. लोकाधिकार न्यूजचे वेगवेगळ्या जिल्ह्यातले प्रतिनिधी आहेत, संपूर्ण टीम आहे. या संपूर्ण टीमलाही मी त्यांचं अभिनंदन करत या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. भविष्यातही आपल्याला जे विषय लोकाधिकारच्या माध्यमातून आले पाहिजेत असं वाटतंय, तेव्हा प्रेक्षकांनी, लोकाधिकार न्यूजच्या श्रोत्यांनी आपले विषय या विषयावर आपली मांडणी व्हावी असं आपण सूचना करू शकता. जे विषय कोणी उचलत नाहीत परंतु ते प्रशासनासमोर आले पाहिजेत असं आपणाला वाटतं, ते विषय आपण आम्हाला कळवावेत. सर्वसामान्यांच्यासाठी सदैव लोकाधिकार न्यूज सज्ज आहे. धन्यवाद. नमस्कार.